तर नमस्कार मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना चालू झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे हा फॉर्म भरण्यासाठी. तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट हे लागणार आहे. तर डोमासाईल सर्टिफिकेट हे कसे काढायचे आणि त्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, पासपोर्ट किंवा तुमचं वोटर ID कार्ड यामधून तुम्हाला एक कोणतंही डॉक्युमेंट द्यायचं. तर ह्यामध्ये तुम्ही आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड तुमच्याकडे असेलच यापैकी एक हे देऊ शकतात. त्यानंतर तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून बी तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा वोटर ID कार्ड यामधून तुम्ही एक हे देऊ शकतात. यामध्ये तुम्ही आधार कार्ड जरी दिलं तरी ह्या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स यामध्ये तुम्ही रेशन कार्ड किंवा तुमचं वॉटर बिल किंवा लाईट बिल ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर एज प्रूफमध्ये तुम्ही तुमच्याकडे तुमचा शाळा सोडण्याचा दाखला जर असेल तर तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. सर्वांकडे शाळा सोडण्याचा दाखला असेलच तर यामध्ये तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करू शकतात. त्यानंतर रेसिडेंट प्रूफ म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी तलाठीचा रेसिडेंट प्रूफ किंवा ग्रामसेवकचं रेसिडेंट प्रूफ असेल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर मॅनिटरी डॉक्युमेंट्समध्ये ह्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म आहे, तो भरून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागतं. तर अशा पद्धतीचे हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते. हे डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट हे तयार करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.